खेळपट्टीवर येत आहेत. गावदेवी पूर्णा संघ या स्पर्धेतून नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी करणार आहे. मनोज टावरे यांनी नाणेफेकी जिंकून प्रथम धाडसी निर्णय घेतलाय फलंदाजीचा. एका बाजूला संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील तर दुसऱ्या बाजूला उपाध्यक्ष मनोज टावरे यांचा संघ आपण आमने सामने पाहणार आहोत. चालू सामन्यातून विजेता आणि गावदेवी ओवली असा आपण पुढील सामना खेळणार आहोत. त्यानंतर गुरुदत्त मानकोली आणि विजय स्पोर्ट खांडपे आणि शेवटचा सामना पहिल्या फेरीचा शेलुमाता वाल आणि गावदेवी भादवाड. जगदीश दादा क्षेत्ररक्षण लावलं जातोय. बघूया ज्ञानदेव पाटील यांच्या खांद्यावर संघनायकाची जबाबदारी आहे. दापोडे संघाचा आपण जर प्ले 11 पाहिला ज्ञानदेव पाटील, कुंदनजी पाटील, राजू पाटील, हनुमान पाटील, चिंतामण पाटील, मनोज पाटील आणि नितीन सिनियर, संजय पाटील, माणिक पाटील आणि प्रल्हादजी पाटील असा आपण प्ले 11 पाहतोय. आज नितीन ज्युनियर संघामध्ये दिसत नाहीये, सत्यवान पाटील संघामध्ये नाही आहेत, सूर्यकांतदादा पाटील देखील आज दिसत नाहीयेत. आज सूर्यकांतदादा यांना कदाचित संधी मिळाली असती मात्र ते उपस्थित नाही आहेत, काही कामामध्ये बिझी असतील. श्याम चौधरी देखील दिसत नाहीयेत. भरपूर खेळाडू आहेत. नक्कीच 10 खेळाडूंना घेऊन आज वीर तानाजी दापोडे संघ या स्पर्धेतून आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. नक्कीच सामन्याला सुरुवात होते. अगदी एक क्षेत्ररक्षक सीमारेषा लगत संघाचे संघनायक ज्ञानदेव पाटील, बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. पहिला चेंडू टर्न केलाय. अगदी डीप फाईन लेग रिजन मध्ये चेंडू सरसावतोय. मनोज टावरे यांचा अगदी चांगला फटका आपण पाहतोय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. 2 धावा पेनल्टी. पंचांनी भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट नियमावलीनुसार 10 खेळाडूंना घेऊन दापोडे संघ उतरलाय आणि त्यांना 2 धावांचा पेनल्टी लगेच पहिला चेंडू पडल्यानंतर घोषित केलाय. चांगली नियमावली आहे. सिनियर 40+ मध्ये सर्व संघांना समान नियम आहेत. ड्रेसिंग एंड चेसिंग कंपल्सरी. इथे प्ले डाऊन. फलंदाज मनोज टावरे. बॅक टू द डगआउट. आउट. आपण आलात या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपले अमूल्य वेळ दिलीत. तुफान पिंपलास 40+ संघाच्या वतीनं आपलं देखील आभार. काल सुजित तात्या पाटील याला देखील ट्रॅकची पेनल्टी दिली होती. वीर तानाजी दापोडे संघाने मात्र त्यानंतर पेनल्टी घेतली नव्हती. वेलकम, सुस्वागतम हेमांजी गुलवी मुसाबाई आणि त्यांच्या समवेत जोशी इलेव्हन भादवाड या संघाचे करता धरता आणि नवीन 40+ संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोहरजी जोशी साहेब आणि संदीपजी मोरे आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. वेलकम वेलकम. रमेशजी तरे साहेब आणि धर्मेंद्रजी तांगडी सहसचिव आहेत आणि रमेशजी तरे सचिव आहेत. क्या बात आहे. आज मान्यवर कक्षामध्ये नवीन 40+ आणि सिनियर 40+चं हे महायुतीचं सरकार आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. कुंदनजी पाटील साहेब संस्थापक अध्यक्ष आणि आपले नवीन 40+चे नवनिर्वाचित अध्यक्ष
मनोहरजी जोशी, सिनियर पोटीचे सचिव प्रदीप जोशी, तर आमचे नवीन पोटीचे सचिव रमेशजी तरे, जगदीश म्हात्रे सहसचिव, आमचे धर्मेंद्र तांगडी सहसचिव. क्या बात आहे. महायुतीचा महासरकार मान्यवर कक्षामध्ये हेमंतजी गुलवी, दुसऱ्या बाजूला घनश्यामजी भोईर. वा, अगदी मोठ्या संख्येने आमचे सर्व मान्यवर, तसेच आमचे फुलाजी इताडकर देखील उपस्थित आहेत. सर्वांचं सरसे स्वागत करूया आणि जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. यशवंत यांनी चेंडूला ऑन साईडला खेळून काढलाय. चेंडू 2 धावा इथे या चेंडूवर आलेत. धावसंख्या 1-9. नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट, त्यानंतर डॉट आणि या चेंडूवर 2. नवीन फलंदाज किशोर नॉन स्ट्राईकला आहेत. स्ट्राईकला यशवंत. चेंडू अगदी बॅटच्या वरच्या हिस्साला लागून शॉर्ट थर्डमॅनला हनुमंत पाटील यांनी चेंडूला फील केलाय. फक्त मिळेल एक सिंगल. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावा लागलेत 1-10 आणि संघामध्ये आता जॉईंट झालाय नितीन ज्युनियर. 2 धावा पेनल्टी जरूर आलेत, मात्र त्या 2 धावा वसूल करण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. आता पूर्णपणे 11 सहकारी झालेले आहेत. वीर तानाजी दापोडे संघाच्या स्लॉट मध्ये. धर्मेंद्रजी तांगडी साहेब आपलं देखील स्वागत आहे. नुकताच 23 डिसेंबर ते 28 डिसेंबर दरम्यान नवीन 40+ दमन दौरा आहे. नक्कीच तुफान पिंपलास 40+ चषकाला घनश्यामजी भोईर यांच्या विनंतीला मान देऊन आणि तुफान पिंपलास 40+ संघाच्या विनंतीला मान देऊन आमचे सर्व मान्यवर इथे उपस्थित झालेत. घनश्यामजी भोईर यांच्यावर खूप प्रेम आहे. नवीन 40+चा त्यांच्या पदाचा राजीनामा अजून संघटनेने स्वीकारला नाहीये. त्यांनी संघ जरी सोडला तरी त्यांच्या पदाचा राजीनामा अजून घेतला नाही. क्या बात आहे. कुंदनजी पाटील साहेबांना विकेट हॅट्रिक साठी प्रदीप जोशी साहेबांकडून 1000 पारितोषिक. वा, काल कुंदन पाटील साहेबांनी सुजित तात्या पाटील यांना प्रत्येकी षटकार 1000 आणि चौकारला 500 रुपये पारितोषिक लावले होते आणि तात्या शेटनं 5 चौकार आणि 1 षटकार त्या सामन्यातून ठोकला होता. इथे चेंडू जज करता आला नाहीये हनुमंत पाटील यांना. नक्कीच धावा 3 धावून पूर्ण केलेत. धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचलेली आहे. बघा, आज कुंदन पाटील साहेबांना गोलंदाजी देखील करावी लागलेली आहे. संघामध्ये काही महत्वाचे खेळाडू नाहीत, मात्र कुंदन पाटील साहेब फलंदाजी असो गोलंदाजी क्रिकेटमध्ये अगदी चांगला सराव त्यांचा नेहमी आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच चेंडू आणि चेंडूला अगदी डीप फाईन लेग शिमारशीला खेळून काढलाय. धावसंख्या 4 ने धावसंख्या झाली ती 19. वेलकम जितेंद्र पाटील, विजय स्पोर्ट खानपे या संघाचे खेळाडू आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एकोणावीस धावा किशोर यांच्या बॅट मधून चौकार आलाय. बघूया षटकातील पुढचा चेंडू. इथे चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलाय. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून नितीन सिनियर चेंडूला उचलत आहेत आणि इथे बघूया आता फलंदाज यशवंत धावचीत बाद.
इथे फुलटॉस होता, चेंडूला उडवलाय, चेंडूच्या खाली ज्ञानदेव पाटील, काऊ कॉर्नर रिजनला टिपलाय झेल, फलंदाज बाद किशोर. जोशी साहेबांनी विकेट हॅट्रीला 1000 लावलेत. चौथ्या चेंडूवर विकेट आलेली आहे. अजून 2 चेंडू आहेत, बघूया. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष, ज्यांनी खऱ्या अर्थाने भिवंडी 40+ क्रिकेटला सुरुवात केली आणि त्या 40+ क्रिकेटचे खऱ्या अर्थाने हे प्रणेते आहेत. बाळाजी चषक 2008 पासून कुंदन पाटील साहेब असतील, दयानंदजी चोरगे यांच्या मनातली संकल्पना आणि ती आज भिवंडी तालुक्यामध्ये सत्यात उतरलेली आहे. तब्बल 3 संघटना आहेत. भिवंडी ग्रामीण 40+, नवीन 40+ आणि मास्टर 40+. इथे चेंडू हवेमध्ये आहे, कॉलिंग नाहीये. नितीन नक्कीच थोडासा इथे नक्कीच कुंदन पाटील साहेबांना झेल होता. कॉलिंग करा नितीनला. मला वाटतं लागले का साहेब तर उठले लगेच. नक्कीच देव करो की कोणाला दुखापत होऊ नये. नितीनला लक्ष नव्हतं. कॉलिंग महत्वाचे मित्रांनो. कुंदन पाटील साहेबांनी आज सहज झेल घेतला असता. अगदी यष्टीरक्षकापासून गोलंदाजाला झेल जवळ होता. मित्रांनो, तुम्ही असे झेल घेताना आवाज देत चला. एकामेकाला आपल्याला सावरायचं आहे, आवरायचं आहे क्रिकेट खेळताना. नक्कीच थोडेसे क्रॉस मध्ये अगदी नितीनने देखील आवाज दिला नव्हता. चेंडूकडे पाहत धावत होते. नक्कीच गणपती बाप्पाचा शुभ आशीर्वाद की या टक्कर मधून आपल्या दोन्ही सहकार्यांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाहीये, ही महत्वाची गोष्ट आहे. नितीन 2 धावीनी संघाची टोटल 24. 3 धावा आलेत. येस, 3 धावा घेतलेत. नक्की झेल झाला असता. चला झेल जाऊ द्या, आपल्याला दुखापत झाली नाही हे महत्वाचं आहे. धावा गेले तरी चालतील, मात्र मित्रांनो स्वतःला आपण कॉलिंग करा, आवाज द्या. शेवटचा 1 चेंडू, ओव्हर नंबर 2. निलेश साठी हा चेंडू. आता बघूया इथे चांगला झेल प्रल्हाद पाटील यांच्या माध्यमातून आणि मोठा फलंदाज बाद निलेश. ज्ञानदेव पाटील असतात, माणिक पाटील, राजू पाटील असतात. झेल कोणी टिपलाय? प्रल्हाद पाटील ना. शॉट फाईन लेगला. वा, हॅट्रिक हुकू द्या. मात्र झालेली नाही. 3 धावा घेतल्यात. निलेश तिकडे नसता. हा कॅच, विठ्ठलची कॅच झाली असती तर हॅट्रिक झाली असती. मात्र क्रिकेट मध्ये जर तर आणि परंतु या शब्दाला नक्कीच किंमत नाहीये. बघूया ज्ञानदेव पाटील आहेत ओव्हर नंबर 3 साठी. प्रल्हाद पाटील यांचा संघामध्ये असणं किती महत्वाचं आहे हे झेलवरून नक्कीच प्रल्हाद पाटीलने उत्तर दिलंय की मी देखील या संघामध्ये महत्वाचा खेळाडू आहे. बंटी चौधरी नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे सदस्य आणि वीर तानाजी दापोडे नवीन 40+ चे खेळाडू यांच्याकडून वीर तानाजी दापोडे सिनियर संघाला शुभेच्छा आल्यात. सध्या SK एंटरटेनमेंट लाईव्हच्या माध्यमातून बंटी चौधरी आम्हाला जोडलेले आहेत. स्वागत आहे आपलं बंटी चौधरी. तुफान चषक 2024 मध्ये
केस मान्यवर कक्षामध्ये मनोहर जोशी साहेबांना आपण पाहतोय. नवीन 40+ संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सचिव रमेशजी तरे, सचिव धर्मेंद्र तांगडी, हेमंतजी गुलवी मुसाबाई, संदीपजी मोरे, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे प्ले डाऊन फलंदाज विठ्ठल, बॅक टू द डगआउट. पहिल्या चेंडूवर विकेट ज्ञानदेव पाटील अजून असतायत. बघूया नंतर सामना संपल्यावर आपण चर्चा करू त्यांच्या सोबत. आज अगदी ज्ञानदेव पाटलांची बॉडी लँग्वेज ऍक्टिव्ह आहे. काल जरी सेमीफायनल सामना हारले तरी मात्र या स्पर्धेतून अगदी नव्या ताकदीने नव्या जोमाने वीर तानाजी दापोडे संघ उतरलेले आहे. माजी केंद्रीय मंत्री चषकामध्ये काल सेमीफायनल सामना जरूर हरलेत, मात्र पुन्हा एकदा चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून 13 चेंडू 24 धावा खर्च केलेत वीर तानाजी दापोडे संघाने. आणि गावदेवी पूर्ण संघाचा निम्मा संघ आतापर्यंत गारज झालेला आहे. बघूया नवीन फलंदाज मिलिंद, नॉन स्ट्राईकला संजय. इथे ऑन द ऑफच्या अंदाजानं चेंडूला खेळून काढलाय एसटी रक्षक नितीन ज्युनियर. चेंडूला फील करतायत डॉट बॉल. चांगली सुरुवात आहे संघनायक ज्ञानदेव पाटीलच्या माध्यमातून. तिसऱ्या ओव्हर मध्ये 2 चेंडू फेकलेत, 1 विकेट आणि 1 डॉट. हा फटका इनसाइड आउट. चेंडू चाललाय पॉइंट रिझनला. डीप मधून क्षेत्ररक्षक नितीन सिनियर. धावा मिळतील 2 ने धावसंख्या झाली ती 26. 15 चेंडू मध्ये 26. आता उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया शॉर्ट टर्नअप न गोलंदाजीसाठी पिंपलास अँड कडून ज्ञानदेव पाटील. चांगला चेंडू अगदी गुडलँड स्पॉट वर चेंडूची फेकी केली आणि बॅट फिरवण्या आधी चेंडू यष्टीरक्षक नितीन ज्युनियरच्या हातामध्ये. डॉट बॉल. इथे चेंडूला अगदी पुलच्या अंदाजाने खेळले. चेंडू सेफ लँड होतोय शॉर्ट मिड विकेटला. डीप मधून चिंतामण पाटील चेंडूची उचलून फेकी करतोय. हा कदाचित डायरेक्ट हिट झाला असतं तर या चेंडूवर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. चिंतामण पाटीलचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. 2 धावीने संघ पोहोचतोय 28 वर. 17 चेंडू टाकून झालेले आहेत. ज्ञानदेव पाटीलनं 5 चेंडू मध्ये 4 धावा दिलेत आणि 1 विकेट देखील त्यांनी घेतलेली आहे. बघूया मनोज पाटील आहेत. लॉंग ऑन ला मिळेल फक्त 1 सिंगल. 3 ओव्हर 5 बाद 29. पहिल्या ओव्हर मध्ये 10, दुसऱ्या ओव्हर मध्ये 12 आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये 5. शेवटचा आणि अंतिम ओव्हर फेकण्यासाठी चिंतामण पाटील आहे ना. संतोषजी म्हात्रे काल्हेर यांच्याकडून या स्पर्धेला आणि दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. चिंतामण पाटील चला जरा स्पीडअप करा. इथे पहिला चेंडू अगदी फलंदाजापासून थोडासा दूर ठेवला होता. चांगली लाईन अँड लेंथ. चांगला चेंडू टाकलाय. पहिला चेंडू अगदी सुरुवात चांगली चिंतामण पाटील यांच्याकडून. ओव्हर नंबर 4. 3 ओव्हर मध्ये बनलेत 29
आणि चौथा ओव्हरचा पहिला चेंडू डॉट. इथे बॅटची आतली कडा लागून चेंडू चाललाय. शॉट फाईन लेगला प्रल्हाद पाटील इथे उपस्थित आहेत. चांगला झेल या सामन्याच्या माध्यमातून त्याने एक टिपलेला आहे. 2 धावा, 2 धावेनी संघाची टोटल 31. हा चेंडू गती चांगली आहे, टप्पा पाहावं लागेल आणि पंचांनी वाईटचा इशारा केलाय. अगदी वेगाने चेंडू टाकला होता, मात्र दिशा कुठेतरी खराब. धावसंख्या 32. हा चेंडू देखील खराब. चिंतामण पाटील खांद्याचा योग्य तो वापर करत नाहीयेत. इथे 1+4 अशा नक्की चिंतामण पाटीलना आपण पाहिलं तर तिसरा चेंडू फेकण्यासाठी तब्बल 7 धावा इथे बोनसच्या स्वरूपात अतिरिक्त खर्च केलेले आहेत. कुठेतरी लाईनवर नियंत्रण ठेवावं लागेल. हा चेंडू चांगला आहे, चांगला टप्पा, चांगला चेंडू, चांगली गती. 6 धावा जरूर एक्स्ट्रा दिलेत. आता 3 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे. इथे चेंडूला अगदी टॅप केलाय, गली क्षेत्रामध्ये ढकलून दिलाय. संजय पाटील तिथे उपस्थित. धाव मिळेल फक्त 1. एका धावेनी संघाची टोटल 38 धावा. बघूया डावखुऱ्या हाताचा फलंदाज संजय याला प्रथमच संधी मिळालेली आहे. बघूया दोन चेंडू आहेत संजय यांच्याकडे. डावखुऱ्या हाताचा फलंदाजाला नक्कीच इथे जर आपण शिमारेषा पाहिली तर थोडीशी संधी आहे. बघूया संजय टू चिंतामण. चांगला चेंडू. इथे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. बेल स्ट्रीप झाली आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज संजय धावचीत बाद. तानाजी मालुसरे आणि एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडळ ही चांगली धून आपण डीजे विकास पाटील यांच्या माध्यमातून ऐकलीत. बघूया नितीन सिनियर. इथे चेंडू चिंतामणच्या हातामध्ये आला नाहीये. माणिक पाटीलने चेंडूला उचललाय. धावा आलेत या चेंडूवर 3 आणि इथे 4 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या बनवली 41 आणि विजयाचं लक्ष्य 42 धावांचं. आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये. आमचे प्रमुख अतिथी आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते उपस्थित राहिलेत. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मनोहर जोशी साहेब. नक्कीच कुंदन पाटील साहेबांच्या कमिटीला दमन दौऱ्याचा निमंत्रण देण्यासाठी आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते इथे उपस्थित राहिलेत. क्या बात आहे. संस्थापक अध्यक्ष आणि नवीन 40+ संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नक्कीच कुंदनजी पाटील साहेबांच्या संपूर्ण कमिटीला
यस, कुंदन पाटील साहेबांचं देखील चषक आहे 24 ते 29 डिसेंबर दरम्यान, आणि दमन दौरा देखील नवीन 40+ संघटनेचा 23 ते 28 डिसेंबर दरम्यान आहे. आपण स्वागत आणि सन्मान करूया. यस, तर आपण स्वागत आणि सन्मान करूया जोशी फाउंडेशनचे सर्वा आणि भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे सन्माननीय नवनिर्वाचित अध्यक्ष मनोहरजी जोशी साहेबांना शॉल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन जगदीश म्हात्रे आणि तुफान पिंपळास 40+ संघाच्या वतीनं सन्मानित केलं होतोय. त्यानंतर रमेशजी तरे साहेब आहेत, संघटनेचे सचिव हेमंतजी गुलवी. रमेशजी तरे साहेबांचा आपण शुभ सन्मान करूया. नक्कीच अगदी सचिव म्हटले की शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व नवीन 40चे रमेशजी तरे आणि सिनियर 40चे प्रदीप जोशी. अपार मेहनत, स्पर्धा कुठलीही असो, मात्र या दोन व्यक्तिमत्वांनी अपार मेहनत केली. त्यानंतर आपण हेमंतजी गुलवी, मुसाबाई जोशी 11 भादवड संघाचे कर्ता धर्ता आहेत. मनोहर जोशी आणि हेमंतजी गुलवी मुसाबाई यांचं देखील स्वागत सन्मान करतील. जगदीश म्हात्रे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सहसचिव आहेत जगदीश म्हात्रे. त्यानंतर आपण धर्मेंद्र तांगडी यांना सन्मानित करूया. धर्मेंद्र तांगडी भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे सहसचिव आणि दुसऱ्या बाजूला सिनियर 40+ चे सहसचिव जगदीश म्हात्रे. हा शुभ सन्मान त्यांना आपण जितेंद्र पाटील यांना देखील सन्मानित करूया. सिनियर 40+ चे उपाध्यक्ष आहेत आणि विजय स्पोर्ट खांडपे या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू. स्वागत आणि सन्मान केला जातोय अतिथींचा, मान्यवरांचा. जगदीशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते जितेंद्र पाटील. त्यानंतर जोशी 11 भादवड या संघाचे उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज संदीपजी मोरे आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. संदीपजी मोरे यांना देखील आपण सन्मानित करूया. संदीपजी मोरे जोशी 11 भादवड हे संघाचे एक उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज, यांचा देखील स्वागत आणि सन्मान तुफान पिंपलास आयोजित तुफान चषक 2024 मध्ये केला जातोय. धन्यवाद. हेमंतजी गुलवी, रमेशजी तरेसाहेब, धर्मेंद्रजी तांगडी, धन्यवाद. संदीपजी मोरे आणि आपले अध्यक्ष मनोहरजी जोशी साहेब. चला साहेब, धन्यवाद. नक्कीच आमचे सर्व मान्यवर आमची रजा घेताना अगदी आज कुंदनजी पाटील साहेबांना खऱ्या अर्थाने दमन दौऱ्याचं आमंत्रण आणि घनश्यामजी भोईर यांच्या स्पर्धेच्या भेटीनिमित्त ही सर्व मान्यवर मंडळी आपल्या इथे पाहायला मिळाली. ऐकूया आपण चालू सामन्याचं दुसरं सत्र माझे परममित्र वैसॉप गोरसई मनोज ठाकरे यांच्या माध्यमातून. धन्यवाद. धन्यवाद कालीराम सर. सामन्याला होते सुरुवात. सर्वांना जय श्रीराम. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 41 धावा देऊन 42 धावांचा टार्गेट इथं सेट केलेला आहे वीर तानाजी दापोडे या संघासमोर. आपण पाहिलं तर पहिल्या मॅच 44 धावांचं टार्गेट होतं, ते पूर्ण करता आलं नाहीये सोनादेवी टेमघर संघाला. इथं मात्र त्या उलट कामगिरी होईल का वीर तानाजी दापोडे संघाची, हे पाहण्यासारखं राहील. कारण 42 धावांचं इथं मात्र आव्हान आहे 4 षटकांमध्ये. आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये ज्ञानदेव यांची गोलंदाजी जी आहे ती कुठेतरी कारगर ठरली, कारण फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केले, म्हणजेच कुठेतरी धावा थांबण्यात आल्या. परंतु 40+ धावसंख्या या फॉर्मॅटमध्ये एक सन्मानजनक स्कोअर मानला जातोय. 50-50 अवस्थेचा स्कोअर मानला जातोय. म्हणजे हा सामना जो आहे तो समान या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय. पाहण्यासारखं राहील की या धावा कंप्लीट होतील की या धावा थांबल्या जातील. येणारा काल सांगून जाईल.
परंतु दोन्ही संघांकडे अतिशय चांगली खेळी आहे. त्या खेळाच्या जोरावरती कुठला संघ आपल्या खिशामध्ये सामना घालतो हे पाहण्यासारखं राहील. त्यासाठी तुम्हाला परिश्रम करावा लागतील, जिद्दीने चिकाटीने संघर्ष करावा लागेल आणि या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करावा लागेल. सामन्याला होते सुरुवात. पंचांच्या माध्यमातून अधिकृत केला जातोय इशारा. गोलंदाज टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. मनोज टावरे यावेळेस पाहू शकता हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता राजू पाटील यांचा. एक चांगला खेळाडू आहे, नेहमीच आपल्या चांगल्या खेळीने या क्रिकेट मंडळामध्ये आपली चांगली छाप सोडलेली आहे. ज्या पद्धतीने खेळाबाहेर त्यांचा व्यक्तिमत्वाचा जो स्वभाव आहे त्याहून अधिक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस उडवलाय, क्या बात आहे. चेंडू मात्र सीमा पार होतोय. यस, तोलून मापून मारलेला बिग हिट षटकार. फलंदाजांना मात्र डोकेदुखी ठरणारा हा फलंदाज राजू पाटील इथं मात्र आक्रमक रूप धारण करतो पहिल्या चेंडूवरती. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा उडवलेला आहे. इथं मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काय नाहीये. 7 धावा फलकावरती. पहिल्या चेंडूला सन्मान दिला, त्यानंतर खराब चेंडू मिळाला आणि खराब चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला जातोय आणि खडे खडे एक बिग हिट षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. लगेच स्ट्राईक चेंज झालेली आहे. यावेळेस कुंदन पाटील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी येतोय. पाहण्यासारखं राहील की इथनं कशा प्रकारे खेळ होतोय. गोलंदाज मनोज टनोदय यावेळेस इथेही उडवलाय. चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय, नो डाऊट सीमा पार. अजून एक येतोय चांगला चौकार. बेखौफ होऊन फलंदाजी दोन्ही फलंदाज करतायत. अजून जर 2 चौकार मारले तर सन्मान्य जोशी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. यावेळेस मात्र शिररचा भेद घेतोय. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न शफल जरूर झाले होते, जागा बनवले होते, परंतु चेंडू मात्र आपण जर पाहिलं तर खाली ठेवला होता आणि गती सुद्धा कमी केली होती. मागच्या चेंडूवरती चौकार लागल्यानंतर आपण पाहिलं की पुढचा चेंडू हे विकेट करण्याचा प्रयत्न करेल ही शारीरिक भाषा ओळखली गोलंदाजाने आणि चांगला चेंडू. पुढील चेंडू यावेळी रिवर्स साइड आर्म, क्या बात आहे. दणदणीत सीमा पार. अजून एक येतोय चौकार. क्या बात आहे. आपण जर पाहिलं तर एक चांगला फटका त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. असं म्हटलं जाते की सीधे उंगली से अगर घी ना निकले उसको टेढ़ी करनी पडते आणि त्याच पद्धतीने इथं मात्र पाहिलं तर सीध्या बॅटने फटका लागला नाही तर लगेच पवित्रा चेंज केला, कारण माहिती आहे चेंडू ऑफस्टॉमवर ठेवला जाईल हे ओळखलं गेलं आणि चौकारच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 15 अंकावरती लागली गेली आहे. 42 धावांचं आव्हान असताना पहिल्या ओव्हरमध्ये एक चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दुधारी तलवार ज्याला म्हटलं जातं. एका बाजूला राजू पाटील तर दुसऱ्या बाजूला कुंदन पाटील. अजून एक चौकार लागला तर कुंदन पाटील यांचा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे जोशी साहेबांच्या माध्यमातून, पण 500 रुपयाची कमाई झालेली आहे. संजय येतो यावेळी षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी, जिथं 42 धावांची गरज असताना पहिल्या ओव्हरमध्ये एक चांगली मजबूत स्थितीमध्ये संघवीर तानाजी दापोडे यांना आपण पाहतोय. संजय यावेळेस खोदून काढलेला आहे, ऑफसाईडच्या रिझन मध्ये येतोय. एकच धाव घेतली जाईल कारण क्षेत्ररक्षण खूप प्रबळ चांगलं पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावरती. पाहूया पुढील चेंडू
या वेळेस आपण पाहतोय सेपल झाले पूर्णपणे जागा बनवली आणि वाईड इज फाईन लेगच्या रिझन मध्ये चेंडू फरार होत सीमावर बाहेर चौकार. 1000 रुपयाचं पारितोषिक होतं आणि ते मात्र इथं घोषित केलेलं आहे जोशी साहेबांच्या माध्यमातून. सन्माननीय कुंदन पाटील यांना मात्र देण्यात येईल. यावेळेस अजून एक बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, इथं मात्र निशाणा साधता आला नाहीये. बीड झाले आणि इथं मात्र लेगबाच्या स्वरूपाने आपण पाहतोय की एक धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या पाहतोय आपण 21 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळतात. अर्ध्या धावा इथं कंप्लीट केलेल्या आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू इथं मात्र आपण पाहिलं तर चांगला चेंडू हाताळण्यात आला. कुठल्या स्पॉटवरती चेंडूला हाताळला जातोय आणि पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने वळला जातं. आपण पाहिलं तर लेग स्पिन ज्या पद्धतीने होतो त्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. यावेळेस उडवलाय, मिस टाइम आहे क्षेत्ररक्षकाच्या खाली. कुठल्या प्रकारची चुकी नाहीये. नाही तर धावतं वादळ जे होतं ते मात्र थांबलेलं आहे राजू पाटील यांच्या रूपाने. बंद्रा मारुती काल्हेर या ठिकाणी आयोजित केलेली बंद्रा मारुती चषक जर पाहायला गेलं त्याच्यामध्ये सन्माननीय सुजित तात्या पाटील यांना मात्र 3500 रुपयाचं पारितोषिक कुंदन साहेबांनी दिलं होतं ना. आज इथं मात्र 1000 रुपयाची कमाई केलेली आहे. तात्या शेटने जेवढं पारितोषिक त्यांना मिळालं होतं त्याच्यात प्लस करून पंच आणि कॉमेंटर यांसाठी 6000 रुपये दिले होते. आता पाहूया इथं कुंदन पाटील काय करतात आणि किती देत आहेत. नितीन निश्चितच मेन पगारच्या वरती वरची कमाई असते ना ती खूप आवडते असते. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस समोरच्या दिशेने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून येतोय, चेंडूला उचली करेल आणि एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काय नाहीये. नितीन ज्युनियर आपल्याला पाहायला मिळते. हा एक चांगला फलंदाज आहे ज्याच्या अनुषंगाने जास्त धावा बनल्या जात आहेत. आपण पाहतोय धावसंख्या जी आहे ती 22 अंकावरती जाऊन पोहोचलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर विचार केला तर 15 धावा होत्या आणि या ओव्हरमध्ये कुठेतरी कमबॅक केलेला आहे. क्रिकेट हा जो आहे तो सांघिक खेळ आहे, सहकार्याचा खेळ आहे. माझ्या एका सवंगड्याने जर चुकी केली असेल तर त्याच्यावरती पांघरून टाकण्याचं काम माझं आहे हे दाखवत असताना संजय आपल्याला पाहायला मिळतं. अवघ्या 7 धावा खर्च करून एक चांगला स्फोटक फलंदाजी बाद केला जातोय आणि धावांची जी लयलूट चालू होती, जो वादळ वाहत होता त्या वादळाला मात्र थांबवण्यामध्ये यश पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 22 या अंकावरती तिसरं षटक निलेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. अतिशय महत्वपूर्वक हा षटक आहे. अजूनही इथनं विजयाचं समीकरण 20 धावांचं आहे आणि हा षटक जर चांगला पडला तर चित्र चांगलं दिसेल. इथं मात्र पाहू शकता स्क्वेअर कट केलेला आहे. 17 त्या ठिकाणी थोडस पम्बलिंग जरूर झाले होते आणि दुसरी धाव घेण्याचा इथं मात्र मानस आखला गेला आणि फलंदाज बाद झाले रनआउटच्या स्वरूपात. कुंदन पाटील या वेळेस रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतात. एक रनिंग ही रणनीती असते या 40+ मध्ये की कुठला खेळाडू कधी आणि कुठल्या स्थानावरती यावं यासाठी आखला गेलेला गनिमी कावा हा प्रत्येक संघाकडे असतोय आणि त्या काव्यामध्ये कुठेतरी कुंदन पाटील यांनी आपल्या विकेटचं प्रस्थापन केलेलं आहे. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. कालवार का टायगर सन्माननीय सदानंदजी म्हात्रे साहेब यांचा शुभ आगमन होत आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे सल्लागार मान्य श्री सदानंदजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम 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 सर. नवीन फलंदाज ज्ञानदेव येतोय कारण आपण पाहिलं तर त्यांच्या हातून गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली होती. फक्त 5 धावा खर्च केले होते आणि जे धावांचं जे स्कोर कार्ड होतं
ते कुठेतरी थांबवलं होतं. आता पाहूया इथं फलंदाजी करत असताना कशा प्रकारे फलंदाजी करेल. निलेश याने मात्र चांगली गोलंदाजी केलेली आहे. रनआउटच्या स्वरूपाने का होईना परंतु एक विकेट मात्र मिळवलेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर 23 अंकावरती पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेस आपण पाहिलं तर यस बल्ला तेरे हात में तो काही टांग आडाय LBW च्या स्वरूपात इथं मात्र नंदे होतोय बाद. वेध घेतला आणि अचूकरित्या निर्णय देत असताना सुनील मात्रे सरांनी इथं मात्र LBWच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. धावसंख्या स्थिर आहे 23 अंकावरती. अजून 19 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या ओव्हर मध्ये इथं मात्र कुठेतरी संजय याने सामन्याला चेंज केलेला आहे, टर्न दिलेला आहे. चिंतामान नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. यस जेव्हा जेव्हा चिंतामन येतोय तेव्हा तेव्हा चिंता करायची आवश्यकता नसते संघाला. इथं मात्र खोदून काढलेला आहे कार्पेटच्या सहाय्याने. ताकदवार फटका ऑन साइडला. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावीचा दबाव टाकलेला आहे. चेंडूची फेकी जरूर झाली पण अतिशय प्रबळ आणि ताकदवार रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा होत आहेत कंप्लीट. 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये होतोय बदल. धावसंख्या पाहू शकता 25 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू 17 धावा. धावा किती झाल्या त्याला महत्व आहे परंतु आता मात्र किती हव्यात याला खूप महत्व आहे. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने उडवलाय चेंडूला. इथं मात्र आपण पाहिलं तर आवरलाय दोन्ही फलंदाजांनी. स्वतःला पॉपिंग क्रीज मध्ये थांबून ठेवलं. एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाही. 26 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 8-16 बॉल टू इक्वेशन डबल. 16 का डोला कोणाच्या बाजूने लागेल पाहूया. 8 चेंडू 16. नितीन या बेलेस स्ट्राइक वरती येतोय. दोघांना डावाला सावरावा लागेल. एक छोटी का होईना पण पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय आणि इथं मात्र आपण पाहिलं तर काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पाहूया. 2 धावा कंप्लीट केल्यात. यस आपला पाहायला मिळाले की माझा तोल सीमारेषेबाहेर जाईल म्हणून घेतलेली कॅच टाकून दिली आणि आपल्या संघासाठी भरपूर धावा इथं वाचवताना पाहायला मिळत आहेत. ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय असेल तो आपण द्यायचा आहे. दोन धावा यस या चेंडूवरती घेतल्या जात आहेत. 2 धावा. 2 धावेने आपण पाहिलं तर 28 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या आहेत. खूप चांगला हुशारीचं क्रिकेट त्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपल्याला लाभताना दिसलं. कारण आपण पाहतोय की जर सीमारेषे बाहेर गेला असता तर छक्का लागला असता परंतु चेंडूला मात्र आतमध्ये दिले सोडून. पाहूया पुढील चेंडू. गोलंदाज निलेश होतोय तयार. फलंदाजीसाठी आपण पाहतोय नितीन ज्युनियर. फटका चांगला सजवला होता परंतु आपण पाहिले तर लांबी गाठता आली नव्हती. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस चेंडूला टॅप केला. खेळपट्टी जवळच चेंडू थांबतोय. 1 धाव चोरटी कंप्लीट केली जाते. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. इथं मात्र आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 समाप्त होतंय. आता मात्र 13 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडूंमध्ये. 3 ओव्हर मध्ये जर विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा यस 29 धावा होत्या. जशाच तसं मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे
पण ज्यावेळेस तुम्हाला टार्गेट दिलं जातं त्यावेळेस तुम्हाला कॅल्क्युलेट फलंदाजी करायला मिळते. किती ओव्हर मध्ये किती धावा जमा करायच्या याचा अंदाज तुम्हाला येऊन जातोय. ज्यावेळेस आपण टार्गेट देतो त्यावेळेस फक्त रनांची भूक असते, जेवढ्या रना बनतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न. परंतु जेव्हा आपल्याला टार्गेट समजतंय तेव्हा प्रति ओव्हरमध्ये किती धावांची मजल मारायची आहे हे चित्र क्लिअर होतं. ज्यावेळेस दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली त्यावेळेस 10.50च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या होत्या. शेवटचा अंतिम ओव्हरमध्ये खेळ आलेला आहे आणि इथं मात्र जर विचार केला तर 13 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच अतिरिक्त ज्या धावा आहेत त्या या ओव्हरमध्ये कुठेतरी डोकेदुखी ठरतील का हा येणारा काल सांगून जाईल. परंतु इथं मात्र विठ्ठल येतोय, या धावा थांबवण्यासाठी रोख लावेल का या धावांवरती हेही पाण्यासारखं राहील की त्या उलट चिंतामण आणि नितीन मात्र डावाला सापडतील. गावदेव ओली संघानायक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे कारण लगेचच आपल्याला नाणेफेक करायची आहे. पुढील चेंडू यावेळेस स्लोअरचा मारा, क्या बात आहे, अतिशय हुशारीने हाताळलेला चेंडू सरळ सोडून दिलं होतं आणि इथं मात्र पाहिलं तर सर्व ताकद मनगटामध्ये आणून ठेवलेला फलंदाज नितीन इथं मात्र आपण जर पाहिलं तर बीट होतंय. जेव्हा जेव्हा मोठा फटका खेळण्यासाठी आपल्याला फलंदाज पाहतोय त्यावेळेस त्याची आक्रमकता शैली ओळखता आली पाहिजे गोलंदाज आणि ती ओळखली विठ्ठल याने. पुढील चेंडू यावेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी उडवलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. इथं मात्र पाहूया काय घडतंय, पाहूया काय घडतंय. यस नो डाऊट सिक्सर येईल. प्रयत्न खूप चांगला केला होता परंतु असफल. चेंडू सीमा पार, सिक्सर षटकार. मग अशी म्हटल्याप्रमाणे नितीन यांच्याकडे ती क्षमता होती आणि ती क्षमतेचं पुरेपूर वापर इथं करत असताना पाहायला मिळते. आता मात्र सामन्याचं चित्र जे आहे ते खुलं झालेलं आहे. येणारे 4 चेंडूने विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर 7 धावांचं पाहायला मिळते. म्हणजे पाहू शकता एक मोठा फटका सामन्याला कुठे वळण आणून दिलं आणि जो कुठेतरी सामन्यापासून लांब चाललेला होता वीर तानाजी दापोडे तो कुठेतरी आता जवळ आलेला आहे. पाहूया विठ्ठल पुन्हा एकदा. यावेळेस आपण पाहतोय समोर ठेवण्याचा प्रयत्न होता परंतु तो फसला गेला आणि इथं वाईटचा इशारा केला गेला. अशा या स्थितीमध्ये या अवांतर धावेचा भरणा किंवा खराब चेंडूची हाताळणी या संघासाठी कुठेतरी डोकेदुखी ठरू शकते. पाहूया यावेळी चेंडूला टर्न केला आहे स्क्वेअर कंपरच्या रिजन मधून चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतो. एक धाव कंप्लीट केलेले आहे. यस दोघांचा तालमेल जर जुळला असता तर ही धाव कंप्लीट झाली असती परंतु जोखीम घेत नाही कारण दोघांकडे क्षमता आहे, दोघांकडे ॲबिलिटी आहे की त्या धावा कंप्लीट करण्याची जी गरज आहे ती दोघांकडून होऊ शकते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 37 धावा. आता मात्र 5 धावांची गरज आहे. 3 चेंडू 5 धावा. सामना अजून संपलेला नाहीये. दोघांचं जे खेळणं आहे मैदानाच्या आतमध्ये झिजणं आहे ते दिसतंय. आता या झिजण्यातून कुठला संघ चमकेल या अवघ्या 5 धावा आणि 3 चेंडू नंतर समजून येईल. पाहूया विठ्ठल टर्न होतंय. या वेळेस मात्र आपण पाहिलं तर कुठल्या स्पॉट वरती चेंडूला हाताळला जातोय आणि इथं मात्र कुठेतरी चेंडूला खाली ठेवला जातोय. अजून ट्विस्ट रंगत मागील सामन्यामध्ये जी रंगत होती तीच रंगत या सामन्यामध्ये सेम पाहायला मिळते. इथं मात्र आपण जर पाहिलं तर आता मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयाचं समीकरण 5. त्यानंतर आपण पाहिलं तर की निर्धावची सांगता झाली होती आणि शेवटच्या चेंडूवरती 5 धावांपर्यंत धावफलक येऊन पोहोचला होता परंतु तो सामना वेगळा आहे, हा सामना वेगळा आहे. तो फलंदाज वेगळा होता, हा गोलंदाज वेगळा आहे. काय घडेल या सामन्याचं चित्र येणाऱ्या काल सांगून जाईल. पाहूया पुन्हा एकदा विठ्ठल. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, चेंडूला टॅप केलेला आहे स्क्वेअर कट आणि इथं मात्र आपण पाहू शकता चेंडू सीमा पार येतोय. दणदणीत चौकार. अशा वेळेस बुंद्यान मारा करायचा असतो परंतु ते विसरून आपण समोर ठेवलं ना अतिशय ताकदवर फलंदाज चिंतामण. आपण नेहमीच म्हणत असतो जेव्हा जेव्हा चिंतामण खेळपट्टीवरती येतोय तेव्हा तेव्हा टीमला चिंता करायची आवश्यकता नसते. चिंतेमध्ये वातावरण जरूर तयार झालं होतं
परंतु चिंतेला मात्र बाजूला सावरलं आणि एक चांगला फटका चौकार. एक चेंडू आणि एका धाब्याची आवश्यकता आहे. आता मात्र अमरेला फील्ड सजवलेली आहे, एक धाव वाचवायची आहे. काय घडते पाहूया. विठ्ठल मात्र चिंतेत आहेत, कमरेवरती हात दिलेले पाहू शकता आपण. जेव्हा जेव्हा प्रेशर येते तेव्हा तेव्हा माणूस कमरेवरती हात ठेवतो किंवा डोक्यावरती हात ठेवतो. इथं मात्र पाहूया कमरेवरती हात ठेवून कशा प्रकारे विचार विनिमय करून हा चेंडू हाताला जातोय. एक चेंडू एका धावेची गरज. गोलंदाज सरसावतोय गोलंदाजी मार्क वरती. काय घडेल पाहूया. या वेळेस हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न फसला गेला. क्या बात आहे. विठ्ठल यांनी मात्र कमबॅक करून देत असताना विजयश्री खेचून आणला आहे. क्या बात आहे. जणू काही सामना जिंकला होता वीरतानेची दापोडे संघाने, परंतु नेहमी म्हटलं जातं ना की शेवटच्या बॉलला षटकार असेल तर तो लागलाच जाते, परंतु एकेरीत धावसंख्या बनत नाहीयेत. परंतु इथं मात्र चिंतामणीने चिंता वाढून ठेवली. हलक्या हाताने प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न, परंतु विठ्ठल यांनी पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वल्ला गेला. देवाची धारणा केली, देवाला सांगितले की हा चेंडू माझ्या हातून व्यवस्थित निघू द्या, आणि इथं मात्र आपण पाहिलं तर निर्धावची झाली सांगता. अप्रतिम विजय संपादन करतोय गावदेव पूर्ण. हार्ड लक टफ लक वीर तानाजी दापोडे. कारण हा जो विजय आहे तो खूप महत्वाचा आहे, आणि ही जी हार आहे ती खूप जिवारी लागणारी आहे. हरताना ज्या वेळेस तुम्ही सामन्यामध्ये हरता त्यावेळेस तो खूप जिवारी लागण्याचा विषय असतो. तर चला नाणेफेकसाठी या. गावदेव ओवली संघाचा संघनायक आणि गावदेव पूर्णा संघाचा संघनायक विठ्ठल. नो डाऊट सामन्याचं चित्र आपण जर पाहिलं तर 17 चेंडूंमध्ये काय झालं हे सगळं विसरून देण्यासाठी विठ्ठल आणि शेवटचा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळला. त्या कारणास्तव आपण पाहू शकता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हा विठ्ठल यात जातोय. तर प्लीज आपण या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. त्याचबरोबर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ असते इथं मात्र नाणेफेक केली जाईल. तसेच सन्माननीय कुंदनजी पाटील आपणास विनंती आहे की आपण या. आपल्यावरती सन्माननीय प्रदीप जोशी साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक